रोहनकडे मी जाते. रोहन, सिंधुदुर्गात जर आपण पाहिलं तर शिवसेनेचा मोठा विजय आपल्याला पाहायला मिळतोय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हापासून निवडणुका जाहीर झाल्या तेव्हापासून ते आज निकाल येईपर्यंत सिंधुदुर्गात जे काही राजकारण आपण पाहिलेलं आहे, जी काही तडजोड आपण पाहिलेली आहे सिंधुदुर्गात, त्यानंतर आता सध्या काय परिस्थिती आहे? नक्कीच मेघना मॅडम, पाहिलं असेल तर कणकवली हा महत्वाचा नगरपंचायत नगरपालिका होती आणि कणकवलीमध्ये पाहिलं असेल तर नितेश राणे जे पालकमंत्री हो. आहेत आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत, त्यांचा हा गड मानला जातो. त्यांना त्यांचे जे समीर नलावडे जे होते नगराध्यक्षपदाचे उमेदवार, त्यांना पराभव स्वीकारावा लागला. एकंदरीत पाहिलं असेल तर 15-20 दिवसांपूर्वी समीर नलावडे यांचं पारडं जड मानलं जात होतं. हं. परंतु स्थानिक विकास जी आघाडी होती कणकवलीची, त्यामध्ये संदेश पारकर जे ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख आहेत, त्यांनी तिथून त्यांना उमेदवारी मिळाली आणि त्यांनी आज जो विजय मिळवलाय, त्यांनी सांगितलं स्पष्ट की मला स्थानिक लोकांनी इथून निवडून दिलेलं आहे आणि यापूर्वी जे कणकवली शहरामध्ये कणकवली नगर पंचायतमध्ये जे काही घोटाळे झाले किंवा जे काही कामं झाली ती बोगस झाली, त्यानुसार लोकांना ती नको होती, त्यामुळे मला विजय मिळवता आलाय असं त्यांनी कणकवलीमध्ये स्पष्ट केलंय. मेघना मॅडम, दुसरं पाहिलं असेल तर मालवणमध्ये विद्यमान आमदार निलेश राणे यांचं ही महत्वाची निवडणूक होती आणि ती हं. त्यांनी एकत्रित मालवण जिंकून घेतलेलं आहे. पाहिलं असेल तर तिकडे भाजप आणि जी ठाकरे शिवसेना आहे, शिंदे शिवसेना यांच्यात खरी स्पर्धा झाली. पाहिलं असेल तर निलेश राणे यांनी जे स्टिंग ऑपरेशन केलं होतं पैसे वाटपाचं, ते कुठेतरी लोकांना समजलं आणि त्यानुसार शिंदे सेनेला तिथे बऱ्यापैकी मतं मिळालेली आहेत आणि तिथे त्यांची जी वराडकर म्हणून ममता वराडकर आहे ह्या हं. नगराध्यक्ष झाल्या. पाहिलं असेल तर ठाकरे सेनेला फक्त 4 जागावर इथे विजय हो. मिळवता आलाय. वैभव नाईक यांना तसा हा मोठा दणका म्हणावा लागेल, हं. कारण वैभव नाईक मागील 2 ते 4 महिने या मालवण तालुक्यामध्ये स्वतः मालवण शहरामध्ये होते, पण परंतु त्यांना योग्य तसं यश मिळवता आलं नाहीये. वेंगुर्ल्यामध्ये पुन्हा एकदा भाजपची जादू चालली आहे. एकंदरीत वेंगुर्ल्यामध्ये आज त्यांचे जे गिरप म्हणून जे आहेत, दिलीप गिरप हे हं. पुन्हा एकदा नगराध्यक्ष झालेत आणि तिथे असं वाटत होतं की निलेश राणे तिथे स्वतः गेले होते. दीपक केसरकर यांनी झंझावाती प्रचार केला होता, परंतु भाजपने तिथे मुसंडी मारली आणि अत्यंत महत्वाची मेघना मॅडम, सावंतवाडीमध्ये दीपक केसरकरांचं वर्चस्व चालतं, परंतु यावेळी मात्र दीपक केसरकरांना तिथल्या सावंतवाडीकरांनी नाकारलेलं पाहायला मिळतंय. फक्त जे राजघराणं आहे, सावंत भोसले राजघराणं आहे, त्यांच्या श्रद्धाराजे भोसले या जिंकून आल्या. अनेक त्यांच्यावर टीका झाल्या होत्या. त्यांचं मराठी त्यांना बोलता येत नाही, त्या बाहेर शिकलेल्या आहेत, त्या काम कसं करतील असं चाललं होतं. मात्र पाहिलं असेल तर एकंदरीत नागरिकांनी 1000 पेक्षा मतांनी त्यांना जिंकून दिलेलं आहे. मेघना मॅडम, निश्चित रोहन, जर आपण पाहिलं तर एकंदरीतच राज्यातील चित्र जर पाहिलं तर महायुतीचा बोलबाला संपूर्ण राज्यात पाहायला मिळतो. धन्यवाद सुमित आणि रोहन, आपण दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.